तू त्यांचा आडनाव विचारलंस, मी पॉइंट घेऊन राहिलोय काय? नाही ना. मी म्हटलं लहान भावा जाऊन दे म्हणून खांद्यावर घेतलो ह्यो कानातच, आता नाही सोडायचो. म्हटलं बारको भावा जाऊ दे एका शब्दावर नुसतो घेऊन रोवलो. मी मोठो गायक नाही बाबा, मी हात्या सांगते. आणि काय कालाय तस्मै नमः, उद्या याच्यावर थ्रीपोर्थ वगैरे घालूनच बस ना. तो सदरो जीन्सच्या पॅन्टीने म्हणता इजगाडला बघा, खुजली बघा. अरे जीन्सच्या पॅन्टी घालून ताच होणार. ह्या बघ ओपन एसी, खैसून येत आणि खैसून बाहेर जाता समजत नाही. आज तुका बोलणार नव्हतं जास्त, आम्ही हाव ना. येड्या गबाळ्याचे काम नव्हे, संदीप पुजाऱ्यांची मिमिक्री संदीप बुवांची करू. अहो काय सांगू तुमका, बारीक ठरवल्याने माका फोन केला नाही. म्हणजे पुजारी बुवा बोलतो. म्हटलं हा बोला बुवा. हो तुमची बारी हा आपल्या गोहे आपले देवळेकर साहेब आमच्या तिलोटकर बुवांच्या गावातले जळला तारीख काय सांगितलं आणि तीच विचारलं. असे बुवा माका फोनवर सांगत होते, बरं जोडीये कोण घेऊया असं त्यांनी विचारलं नाही. मिशाल बुवा जोडीये कोण घेऊ म्हणजे मी आणि तुम्हीच करणार होता बारी, पण आमचे काका ऑफ झाले म्हणून मी काय कार्यक्रम घेणार नाही. तुम्ही आता सुचवा. मी ह्या काळियाचं नाव सुचवलंय, आता माझ्या डोक्यावर बसलो. मी हय ना, भारीच तुम्ही माका चांगला सांभाळून घेन सांभाळून. कौशिक देवळेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. पैशाचा उगीच केला असं म्हणून काय जाता, मी काय परत देणार नाही, ठेवले. वा सन्माननीय कैलासवासी सहदेव देवळेकर साहेब यांच्या स्मरणार्थ, कारण हे पोरग्यान त्यांच्या बक्षीस दिला. पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. बापसाचं स्वप्न पूर्ण करूसाठी काय मेहनत केला नाही ना, त्याच्या निलेश देवळेकर साहेबांना माहिती आहे. त्यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद 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 धन्यवाद. या गांची गपुता आदलं काय माका त्या शब्दालाच तू घेतलंस ना, पॉइंट बॉट ठेवलंस, थयच रागिलो. रुपावळी आरामात एकदम आरामात घेणार. एका सवय कशी झाली माहिती, पाच अनिल तिलोटकर माझा भाचो आहे. माझी बहीण माझ्या मामाची पोरगी या वाडीत. आणि तुका एक खरी गोष्ट सांगतोय, मी 5वीत असताना तिचं लग्न झालं. तिच्या लग्न केलेलो तो आज इलोय. किती वर्षांनी उगाच मगाशी फिरत नव्हतं. या देवळेकर साहेबांचा जुना घर पण बघून येलंय मी खाली जाऊन. म्हणजे त्या जुन्या घरात ना ह्या नव्या घरापर्यंतची वाटचाल त्यांची काय असेल ती मी जाणलोय. पाच अनिल तिलोटकर यांच्याकडनं 301 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय खरोखर मी ठरवला होता मस्तपैकी नॉर्मल बारी. ह्या गुलामान बॉटच ठेवला आणि ते खायचो शब्द माझं चुकलो. मी काय लिवून घेणार. हे बघ अजून वही उघडली नाही. तू प्रत्येक एका वही कालाय तस्मै नमः आणि मोबाईलने घेऊन शिवाजी महाराजांची आरती बघून, अरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं तुला एकदा सांगलं. हो खरं माका अजून वाईट वाटतं त्या गोष्टीचा. बारी होती भायकाळ्या मुंबईत आणि आजूबाजू पाकिस्तान, सगळा पाकिस्तान. एक आपल्या हिंदूंची बिल्डिंग होती, हे का माहित आहे. रात्री 11:30 वाजता आमची बारी चालू झाली. 1 वाजता मी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगत होतो. पाटणा एक माणूस लो, जरा हळू बोला, वाचूक सगळा पाकिस्तान. म्हटलं कोण तो येऊन त्यांनी मारून तर शिवाजी महाराजांची माहिती देताना मरण. आणि त्या दिवशी तो गुलाम कालाय तस्मै नमः माका तुका काय करता येतं बघ. बोलो काय जाता करता कोण. उद्या सकाळी एका ट्रेनने आम्ही मुंबई जाणार दोघं. तो मोबाईल घेऊन एक माणूस लो
माझा त्यांना पूर्ण माहिती ऐकला, महाराजांची संभाषण सगळं ऐकला. आणि ह्या गुलामाकडं मग ह्यांना पोवाड्या कसो मोबाईल धरला आणि काला ये तस्मै नमः. आज ह्योच विषय माझं काही तो एक पॉइंट धरलं. तो मोबाईल धरला त्या माणसांसमोर राहिलं, काय मोबाईल मध्ये म्हणता बघून महाराजांचं सांगताय, या बुवाने बघा कसं सांगितलं. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. खरोखर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणार, पण ते काही एक विशिष्ट कालावध्या रूपावलीच्या आधी नुसता असं नाही. आरती घेतलं, चांगला केलं. खरोखर माका सांगला महिला वर्गांना का पुढे बोलवले, मग माका चेव येत. अरे खुळ्या, थंय थंडीत कुडकुडतो, हय जागा खाली आहे म्हणून त्यांना सांगलं, ऐकलं. आणि त्यांच्या काय राकेश भावजी येणार, कसे येणार, एक केसावर भांडी असे. ह्या पण सांगायचा ना, अर्धवटच. हो मोठेपणा करूची माका सवय, ह्यो शेवटी माझोच भाव ना, एका पण लय घाण सवय हो. त्या दिवशी आम्ही ना, आमचं एक मित्र वारलो. मित्र सैन्यात होतो, विचारो फौजी होतो. वारलो. आम्ही हाक मारू म्हणून एक वांगड्यान घेऊन गेलोय. त्या मित्राच्या घरी गेला. आता हाक मारू गेल्या माणसानं कसं जरा गप राहू गोवा, काय विचारू त्याचा मोजका विचारायचा. हाक मारू म्हणजे पाय लावूक गेला. तो म्हणता हाक मारू म्हणजे काय, ते का सांगते पाय लावू. आपल्याकडे म्हणतो ना पाय लावूक जाते, तसो विषय. हाक मारू गेला, थंय गेल्या मी आपलं मित्राबरोबर म्हटलं काय बाबा कसं काय, तर त्याला सगळं सांगलं. तेवढ्यात म्हणता हो नक्की झाला काय. तुझं वारलेलो मित्र नाही, तुझा भाऊ म्हणता युद्धात गोळी लागली. एवढा समजला, युद्धात गोळी लागली. तेव्हा ह्या गुलामान गप राहायचा, मोठेपणा करूची सवय. म्हणता गोळी कुठे लागली. भावान डोक्यात हात लावला. मग शेवटी सांगला, म्हणता गोळी इथे लागली. आता तरी गप बस. तो गुलाम म्हणता नशीब डोळं वाटावलो. हो आम्ही हाव ना. आज काय टेन्शन. संदीप पुजाऱ्यांचा आवाज आणि डॅडींचा आवाज आपली ती खासियत आहे. डॅडी कोण, हा नुसते कदम बुवा नाही, कोकण कलाभूषण. अरे महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात पहिलो पुरस्कार कोणाक भेटलो असत तो त्यांका कोकण कलाभूषण. आता हे पुरस्कार 1000 रुपये दिला की पुरस्काराचा सर्टिफिकेट भेटता. असे बरेच रत्न झालेले आहेत. ऐकलं. आता काय लिहत, आता कसं वाटतंय. हा टाकलं. अभ्यासू लय हो, नुसता वहीच उघडीत राहणार. मोठ्या पाण्याला लय गुलाम भारी. आज तुका मी बघतोय, रूपावली लेट चालू झाली तरी चालत. युट्यूबचा चॅनल माझाचा, मी काय तर बघून घेईन, पाठी पुढे करून टाकेन. हो येऊन म्हणजे बाबू बाबू म्हणून जाड केलं तर बाबूला येत. हो ते आता गंमत सांगताय. सांताक्रूजची बारी व्हाळात म्हणता ठेवला. मुंबईत व्हाळ होत, लय लय तर गटारावर होय ना. किती भिता माहिता माका. मी डोंबिवलीच्या बारीक लेट गेलेलो, ट्रॅफिक गावला हो. मला 3-3.5 तास मी तो क्लच ब्रेक ऍक्सिलेटर गाडी स्वतः चालवली, पण गुलाबाक दया येली नाही. थंय गेल्या गेल्या 5 मिनिटात माका पेटीवर बसवला. पहिली बारी कर म्हणून. परत थंय भात मारूच म्हणून एका तिसऱ्या दिवशी सांताक्रूजला बारी दिली. गुलाम एवढो घाबरताना 3 तास अगोदर येलो. आणि आता ते का माझ्या घरी पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. सांताक्रूजच्या बारीत शिक्षिकेचा जोक मारला. माझी बायको शिक्षिका, बायकोन सांगला ना आता ह्या बुवा घरात दिलो पाण्याचं घोट नि चायचो अजिबात देणार नाही. आता मारून दाखव, संपवला जोक तुझा. नको ते नाटका कसली. खाणी म्हणता होईल काय खाणी. बरेच खाणी गाजवलं तू. चिऱ्यावालो दिसतोस तू. हो आता उजाळलो तो मुंबईत जाऊन. अहो त्या दिवशी भानगड ती झाली, सांताक्रूजला बारी झाली. दुसऱ्या दिवशी एका गावात जाऊचा. सांगू ना रे तो भाव आपलोच एक नंबर. तो बघ तुझे भाव करीत नाही तो
तुका पेटवता माका पेटवता, आता आपण पेटलाव की तो गप कुळकुळ कुळकुळ करीत बाहेर जाणार. माहिती आहे ना तो कुळकुळ येलो नवीन एक मोठा पाकिट असता, त्याच्यात बारका पाकिट वतायचा, असं समोसो कोपरो बांधायचो, खुळखुळ 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 खुळखुळ. हो त्या दिवशी असाच हो, आमच्याकडे एक पोरगो, मी मुंबईतून इलेलो आणि असं उभं होता नाक्याला आमच्या सोप्याजवळ, तो खुळखुळच वाजवी दिलो, विमल काढला मिक्स केला आणि खुळखुळ 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 असा केला. काय रे म्हटला, विमल खात तुका काय भीती भीती वाटत नाही घरच्यांची, औशी बापसा घाबरत नाही की काय? तो म्हणता शा 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 शा, मी नाही घाबरत कोणा. त्या उड्या कर्म धर्म संयोगांचे तो बापूस पांदीत ना वर येत होतो. बापसाक बगलांनी विमलची कुठे गप्पने पाटल्या खिशात टाकला. म्हटला म्हणे बापूस जो जरा पुढे गेलो. म्हटलं काय रे, आता सांगलं मी कोणा घाबरत नाही, बापसाक पण घाबरत नाही, औषिक पण, आणि आता पुढे लपवलं का? म्हणता हो बुवा तुलाही शानो मुंबई वालो, ही जर पुढे बापसान बघला नसती ना त्याच्यात अर्धी स्वतः खाल्ला नसता. बुवा हे मी पहिलाच सांगलंय फोनवर, आई वडिलांवर बोलायचा, तू खाय तो व्हावतच माझ्यावरच घसरलं. पण तुझं एक विषय मी आज मुद्दाम सांगणार. अहो त्या दिवशी मुंबईतून निघालो गावी बारी एक जाऊसाठी, आणि ह्यो डव बाबा आहे ना, कानात साबण होतो तिच्या डव अटकलेलो, पण आज माझं शब्द चुकीचो बरोबर निवडला, पण त्याच्या डोळ्यात पण डव साबण गेलेलो. अहो गावात येताना चुकीची ट्रेन पकडला नाही. आईच्यान खरी गोष्ट अगदी सरस्वती स्मरून सांगते, वाईट काय सांगणार नाही बुवा. माका तुझी काळजी आहे, तू माझं लहान भावस, तू किती काय माका म्हटलंस तरी माका राग नाही अजिबात. आता राग नाही म्हटलं तुम्ही माका निर्लज्ज बिर्लज्ज म्हणशी तर मग बघ काय करीन. तर जाताना आपण दोघ जण जाऊया, दोघांची मंडळी घरी जाणार आणि आम्ही अजून दोघ जण मुंबईत जाणार. तर बाबा निघालं ट्रेन मधनं, हो ह्याचं अजून दोघं तिघ जण मंडळीवालं सगळं ट्रेन मध्ये गेलो, ट्रेन मध्ये चढलं. आता तुमका समजाव हवा गावा घेऊची ट्रेन खायची, अहो चुकीच्या ट्रेन मध्ये चढलं. आता म्हणतात मध्ये स्टेशन नाही, म्हणजे ही वेगळ्याच पटरीवर ट्रॅकवर चालली ट्रेन, आता म्हणावं करणार काय? तो भाव तो ऋषी ओळखतास ना, ऋषीजनक भाव, खरोखर गोष्ट म्हणून सांगताय नावानिशी. आता म्हणतात करणार काय? बारी एक पोचवता, बारी होती गावा खायची वार गावात, म्हणजे खरा म्हणून तो सांगता, खोटा नाही, खोट बोलायचं हा कॉपी अजिबात नाही. तर झाला बाबा, आता करायचं काय? ट्रेन काहीतरी तिकडं भैयांची ट्रेन पकडला नाही का, हो फलवा सगळं खच बघला नाही लुंगीवालं. आता म्हणतात करायचं काय? तेवढ्यात ऋषी म्हणता, बुवा चैन वड, दादा चैन वड. म्हणता अरे वडतय, तो म्हणता मग ट्रेन काय थांबत, वडतच खायची. खरोखर ट्रेनची चैन वळलानी, उडिओ मारलानी आणि कुत्र्यासारखं पळत सुटली. म्हणजे लो कुत्रो नाही, अजिबात म्हणणार नाही मी, कधीच त्याला काय वाईट बोलत नाही. कुत्रो कसो धावत सुटत, तसं बरा कर्म धर्म संयोगान पोलीस वालं भेटलं एका धरलाने हो बारीय घेऊचा हे का काही करून बारीय घेऊचा करायचा काय? पोलिसांका उलट उत्तर देऊ लागलो. त्यामुळे धरलाने पोलिसांच्या कसा नाही जमत तुमका फन फनावला नसा वाजवले असा काना. हा आता कसा चार बोट उठल्यासारखी वाटली. मारला त्या पोलिसांना रागा बरोबर उलट बोललो ना, मारला बरं हे ना मार खाल्ला साधारण बुवा नाही. पोलिसांना म्हणता माझ्या मारलास साहेबानू, माझ्या मारलास, तुमच्यात जर हिंमत असली तर माझ्या बारक्या भावात मारून दाखवा. त्यांना ऋषीच्या पण एक पेटवलं. ते का पण मारलास, तुमच्यात जर हिंमत असली हो अंगण अजून एक आमच्या ह्याच्या मारून दाखवा. पोलीस वर टाकला फोडून त्याचा पण, आणि चोळीत दिलं. मग गावची ट्रेन पकडला आणि चोळीत दिलं. म्हटलं गडबड काय झाली? तर तो शेवटला मार खाल्ला ना, तो बिचारो गावचो होतो, नुकतो मुंबईत गेलेलो आणि ह्याच्या परत बारीसाठी गावात येणार. तो म्हणता बुवा असा काय केलं श्री, म्हणजे तुका मारला नाही, तू मारला नाही, आमका कशा लावलं मारू? तू म्हणता हो तू लय शानोस,
मी एकट्यान खातोय मार खाताय ना, तर तुम्ही दोघांनी गावभर केला असाल. आता तू पण खाल्लं, हे ना पण खाल्ला, मी पण. तेरी बी चूक मेरी बी चूक, कोण कोणाचा कोणा काय सांगणार नाही. ऐकलं? त्या जनावर लय भारी. हा लिव जनावर. अरे जनावर चावला, स्वतः गाडी चालवीत हॉस्पिटलला गेले. हे का विचार, एका नाही भेटलेलो होतो तू का काय? अरे यो माझं स्पेशल शब्द आता संदीप पुजारी पण घेतात माझ्याकडनं, त्यांनी रेकॉर्ड करून आणल्याने. अरे असं काय लिव 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 तुझा पॅन चपवतोय बघा. नको एक शब्दावर तू माका टार्गेट करू बघत. 2026 गाजवायचा आहे ना आपल्याला असा, मग बघताय तुका. असू दे, देवळेकर साहेबांवरती एक गजराची रचना केली आहे. पण काय माहिता, रुपावलीच्या आधी ढोलकी बिलकी घेऊन कालाय तस्माय नको, तस्म्या तसला काय नको. गुरुजींचा आदर राखा बास. अरे ह्याच्यात काय वाईट काय? माझ्या गुरुजींनी म्युझिक मारलानी नाही, ते का आवडत नाही, मीही मारत नाही. त्यांच्या मनात ती जागा तयार केली ना बाबा, ते अभिमानान सांगतील. भले आम्ही गायनात कोण मोठे बादशाह नाही आहो, पण अभिमानान सांगतील माझा एक शिष्य आहे राकेश मिशाळ नावाचा, भजनात म्युझिक मारत नाही. माका सांगता मोठ्या भजन मंडळात, महाराष्ट्राचा पूर्ण भजन मंडळात हे का माका म्हणता ऍड कर. कशा कालाय तस्मै नमा. अरे मी म्युझिक नाही मारत म्हणजे माका किती जणांचे कसले बुवा सारख्या माणसाचं माका फोन येलो, नातू लय भारी काम केलंस, म्युझिक बंद केलंस. हे मिळवलंय ना कुठेतरी बुवा. नुसता जरासा काय भेटला तर त्याच्यावर हुलगेहुल नाही करायचा. आमच्याकडे तो शब्द हुलगे हुल्ली पंढरपूर. बाकी काय मी देवगड राजापूर ह्यो काय फरक नाही करणार. ह्याचे खाणी बिनी इकडं बरेच, खाणी म्हणता इकडं बरेच. अरे असू दे, जाऊ दे, रुपावळी घेऊया. गजराच्या माध्यमातून बरोबर देवळेकर साहेबांनी त्यांची एक इच्छा होती आणि तो एक गजर मी या ठिकाणी लिहिलाय, पण गजरातच घेणार. आम्ही भजनाचे नियम मोडणारच नाही. या गावात चंद्रकांत व किंडोटकर आहेत आणि त्यांच्या नावाला साजेस भजन. भले माझं नाही आहे रे गायन, तुमच्या एवढं मी कडकडले नाही. या ठिकाणी सन्माननीय माणिक दळवी बुवा आले. मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. तर बुवा सांगण्याचं तात्पर्य काय माहिती, काहीतरी गुरुजनांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शब्दात मान ठेवून काहीतरी मी चालू केलंय, तर तुमच्या असं डोळ्यात गुप्ता. असू दे, रुपावळी सादर करतोय गजराच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं. ह्याला सांगलं काय, माझा ऐकून अर्धी जातली सगळे होत, पण तुझ्यासारखे नाही हो. उद्या सगळ्यांना ट्रॅक्टर धरू तो. आमच्याकडे पेरणीला जोरात चालू विचार, सगळ्याच्या सगळं ट्रॅक्टरवालं. आणि हा दिवसभर नुसती हाडा पेवा टावला जात लय बरा हो. तो माका पण सांगत होतो, बुवा जा ट्रॅक्टर पकड. नको, त्या हुंडळून कोण घेत सगळा ना. म्हटलं जात असता तर नक्की पकडला असता. वय नाही तर नकर. आता गजरात किती तो बोल आणि गजरानंतर तेवढाच परत ऐकूची तयारी ठेव. मंडळी खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगणार, पण आता गुलामान बाउन्सर टाकल्यानंतर तर होम जाऊन दे. आपल्या ढोलकी काढूची नाही सध्या तरी, गजरा ढोलकी. तर बघा त्यांनी सांगितलं ते बुवानी शिवप्रताप दिन. बॅकग्राऊंड दे, बॅकग्राऊंड म्युझिक मला पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती देताना मळमळीत नाही द्यायची. एकदम असं अंगार काटोय हो. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन निघाला कोण, अफजल खान. सगळी माहिती ठेवायची. अफजल खान खायचो होतो रे, तो गाव खायचो. माझ्या एका शब्दात बॉट ठेवलं. अरे किती गिळून खाईन मी तुका महाराजांच्या माहितीबद्दल, माहिती ना. तर बघा महाराजांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन निघाला तो अफजल खान. सगळी माहिती देणार तो अफजल खान होता आपल्या महाराष्ट्रातला साताऱ्यातल्या वाई मधला.
तर त्याने 40,000 सैन्य सोबत घेऊन आला छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून. महाराजांनी विचार केला, खान 40,000 घेऊन येतोय, मग आपण काय करायचं? महाराजांनी तानाजीला जवळ बोलावलं, सांगितलं, तान्हा, अरे खान स्वराज्यावर चाल करून येतोय, आपलं सैन्य गोळा कर. तानाने सैन्य गोळा केलं, कसं बस भरलं 7,500. महाराजांनी विचारलं, ताना सैन्य किती झालं? ताना सांगतोय, राज 7,500 जी. ताना सांगतोय, राजा 7,500. महाराजांनी विचार केला, त्याचे 40,000, आपले 7,500, युद्ध करायचं कसं? पण अलौकिक बुद्धिमत्तेचा माझा छत्रपती शिवाजी राजा, त्यांनी बघा काय विचार केला, आपलं वाढवता येत नाही, मग खानाचं कमी करायचं. तसे टक लावून ऐकत एकदम खानाचं कमी करायचं. आणि काय करावत केली मराठ्यांनी, 40,000तलं 20,000 सैन्य उठलंच नाही, गुदमरून मारलं त्या खिंडीमध्ये. 20,000 सैन्य घेऊन खान कसा बसा पुढे निघाला. बघा, खान ज्यावेळी महाराष्ट्रावर चाल करून आला, त्याने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळात सुद्धा हैदोस मांडला. तुळजापुरात आई भवानीच्या मूर्तीला सुरंग लावला. पण ज्यावेळी ही वार्ता पंढरपुरात कळाली, तर पंढरपूरच्या बडव्यांनी, तिथल्या त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी ती मूर्ती व्यवस्थितरित्या एका विहिरीमध्ये लपवून ठेवली. आया बहिणींच्या अब्रू लुटत, गावं उद्ध्वस्त करत, देवळं उद्ध्वस्त करत खान आला. वाईला आला, पसरणीच्या घाटात त्याचं सैन्य पसरलं. पुन्हा मराठ्यांनी करामत केली. बघा, खान ज्यावेळी 40,000 घेऊन आला, त्याच्या सोबत एक त्याचा हत्ती होता. कारण त्यावेळी हत्तीवर यायचा सेनापती, आणि तो अफजल खान खानाचा सेनापती म्हणून येत होता. त्याचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला. आणि ज्यावेळी आपण जसं मूर्त बघतो ना, मूर्त, आता समजा आज पूजा किंवा आज वास्तुशांती, साहेबांनी मूर्त बघितला, आणि तसं बघा त्यांच्यामध्ये पण मूर्त बघितला. एका काजीला बोलवलं. अफजल खानाने विचारलं, शिवाजी को कैद करने के लिए जा रहा हूं, कौन सा दिन अच्छा रहेगा? त्या काजीनं बघा त्यांचं कुराण बघितलं, जसं आपण पंचांग बघतो, आणि सांगितलं, शिवाजी को मारने जा रहे हो, मत जाओ, मारे जाओगे. खान वापाट टाकते जो अफजल खान, त्या काजीची मान धयच मोडून टाकला. कोंबड्याची पिळवट तशी. त्यावेळी त्याच्या बघा 61 बायका त्या खानाच्या, त्याच्यातली त्याची आवडती बायको समोर आली आणि खानाला सांगते, मत जाओ. काजी बोले है, मत जाओ, शिवाजी को पकडने के लिए मत जाओ, मारे जाओगे. असा या खान दिला, बायको स्विच ऑफ. खरी गोष्ट, इतिहासात त्याची नोंद. ज्यावेळी खान इलो महाराजांका पकडूसाठी, त्यावेळी त्याने त्याच्या 61 बायकांचे खून केला. कारण त्याच्या पण मनात काहीतरी होता, जर खरोखरच मी मेलोय तर माझ्या पश्चात माझ्या बायकांचं कोणी उपभोग घेऊ नये, म्हणून त्यांना येतानाच त्या बायकांका मारून येलो. ही खून बावडी, इस्लामपुरात खूनबावडी नावाचा ठिकाणा, तर त्या सगळ्या बायकांची तिच्या थडकी बुवा. या बघ, ह्याच्यात काय नाया, मोबाईल पण उलटो ठेवलोय, या सगळा मेमरी कार्ड आहे. तर बघा, महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. कसं बसं मजल करत खानाला पसरणीच्या घाटात त्याचं सैन्य पसरलं. महाराजांनी खानाला सांगावा धाडला, भेटायचं असेल अवघे 1000 सोबत आणणे. विचार करा, 40,000तले 20,000 पहिलेच आपल्या मराठ्यांनी मारून टाकला नाही. युद्ध न करता आपला सैन्य 7.5, खानाचा 40 कमी झाला. महाराजांचा निरोप गेलो, भेटायचं असेल तर अवघे 1000 घेऊन येणे. आणि ज्यावेळी त्या शामियानात महाराजांची आणि खानाची भेट झाली, त्यावेळी खानाबरोबर 40,000 खय आणि 4 खय. छत्रपती शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धी बघा. आणि महाराजांनी आपल्यासोबत 10 अंगरक्षक घेतले. तो शामियाना उभारला. कोणी सांगितलं नाही, प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला. शामियाना उभारण्याची पद्धत पण कशी होती, पायथ्याशी का? कारण महाराज जेव्हा गडावरनं उतरणार तेव्हा त्या सूर्याच्या प्रकाशात त्यांना त्या
शामियान्यात ती हालचाल दिसो होय म्हणून काय कुशाग्र बुद्धिमत्ता असेल उगाच नाही जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण बघा या पृथ्वी तलावर देवदेवतांची कोट्यावधी मंदिर आहेत पण एकही मंदिर नसणारा आणि कोट्यावधींच्या मनावर राज्य करणारा माझा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. तर बघा जो बोलताना आपोआप येतात रे. आता आवाज जरी गेलो तरी काय माका भीती मी असं पॉप करून गेलोय तरी कारण लोक उद्या म्हणते महाराजांची माहिती देता देता बुवा करता लो. तर बघा आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत 10 अंगरक्षक घेतले. शिवाजी महाराजांचा वकील कोण? काजी हैदर आणि अफजल खानाचा वकील कोण? कृष्णाजी भास्कर. बघा ते शामियानामध्ये जाताना महाराजांनी त्या 10 अंगरक्षकांना घेतलं. 10 अंगरक्षकांमध्ये कोण होतं तर जीवा महाले नाविक समाजाचा. जीवा महालेची निवड का केली? कारण खान सय्यद बंडाला घेऊन आला होता. खान सय्यद बंडाला घेऊन आला होता. त्याच्यासारखा दोन्ही तोड देणारा दानपट्टा फिरवणारा आपला योद्धा म्हणजे जीवा महाले. दुसरा संभाजी कावजी कोंडाळकर. संभाजी कावजी कोंडाळकराला का घेतलं महाराजांनी? कारण अफजल खान दिप्पाड होता. त्याच्याशी लढायचं म्हणजे त्याच्यासारखा दिप्पाड माणूस आपल्या समोर हवा आपल्या सोबत हवा म्हणून संभाजी कावजी कोंडाळकर. झालं बाबा. वेळ ज्या ठरल्या वेळेला महाराजांनी गड सोडला. वेळ ठरवली होती दुपारी 12:30ची. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12:30 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर असणार आणि त्याच्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी हालचाल महाराजांना स्पष्ट दिसणार आणि खानाने महाराजांकडे बघायचं म्हटलं ती सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात जाणार. म्हणून अचूक वेळ दुपारी 12:30 वाजता. महाराज गड उतार करत होते. महाराज गडावरून निघाले. शामियान्यात आले. खान शामियान्यात बसला होता. जसे महाराज आत आले खानानं वकिलाकडे मान फिरवली आणि डोळ्यानं इशारा केला यही है शिवा. वकिलानं मान हलवली. अफजल खान उठला. आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खानाने बघा राजाला आलिंगन देण्यासाठी पुढे झाला. माझा राजा खानाच्या आलिंगनामध्ये मिठीमध्ये गेला. खानानं दगा केला. कट्यार काढली. माझ्या खानाच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला. माझा राजा हुशार होता. चिरकत परिधान करून गेला होता. खानाचा वारा फुकट गेला. या संधीचा फायदा घेऊन बघा माझ्या राजानं पोटात बिचवा खुपसला. वाघ नका नंतर सांगायचं तर व्यवस्थित. पोटामध्ये पहिला बिचवा खुपसला. त्यानंतर वाघ नकांचा मारा केला. आतडं बोतडं बाहेर काढलं. दगा 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 करत खान खाली कोसळला. या संधीचा फायदा घेऊन कृष्णाजी भास्कर माझ्या राजावर धावून आला. या झटापटी कृष्णाजी भास्करच्या समशिरीचा एक वार माझ्या राजाच्या मस्तकावर झाला होता आणि या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा त्याचा दानपट्टा त्या शामियानामध्ये घरा फिरू लागला. सय्यद बंडाचा दानपट्टा माझ्या राजाचा शिरच्छेद करणार. त्यावेळी जीवा महालाच्या दानपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास फुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. छत्रपती शिवाजी महाराज के. छत्रपती शिवाजी महाराज के. जय भवानी. जय भवानी. पोवाडो सगळेच सांगतात. मी खरोखर सांगतोय ह्या पद्धतीचं माहिती देतोय महाराजांची. म्हणजे मागा कोण वाईट म्हटला की गाण्यात नाही सांगलं असं काय नाही की पोवाडो म्हणतात. काय काय जण गाणे म्हणतात. असू दे. मी सांगितलंय ढोलकीवर काय गाणे वगैरे आहेत ती गजराच्या माध्यमातून नक्की करणार. नियम मी पाळणार म्हणजे पाळणार. आज माझ्याकडे वाजवू कोण आहे तरी ज्यांनी चंद्रकांत तिरोडकर बुवांगा भजन साथ पकवाद साथ केलेली तो माणूस माझ्याकडे आज वाजवू का? आणि मी खरी बाहेर बुतूर गेले तर कसा होय. म्हणून आज जरा यसन वळल्यासारखा झाला माका. हो असू दे. रूपावली सादर करतोय. बुवा काय चुकला तर नक्की सांगा पण पॉइंट घेऊन राहू नको. आता माका सांगा उद्या आम्ही ट्रेनने एकटे जाणार.
उद्या पण मला सांगू शकलो असतो भावा तुझा जरा होय एक शब्द चुकलो, पण त्याका 4 माणसातच विषय करूचो होतो. बघतोय तो का उद्या ट्रेन मध्ये. असू दे, रूपावली सादर करतोय देवळेकर साहेबांसाठी गजर आहे. आणि आता हे रस्ते सगळे कोण जाणारे नाही, थांबणारेच. महिलांसाठी सांगलं त्यांच्या केसा बिसाचे भांडी बिंडी बऱ्याच चुका माहित आहे. थोड्या दिवसांची दाढीची केस हो कोण होय तर काय संसारिक नाही, अजून झालेला नाही त्याचा. संस्कारी असू शकता, अजून तो संसारी झालेलो नाही. संसारी झाल्यावर काय होता तर आमका माहिता होय ना. हो नाही असं मी म्हणणार नाही. असू दे, रूपावली सादर विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 जय जय Bye.
कौशिक देवळेकर यांच्याकडनं महाराजांची माहिती दिल्याबद्दल 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.